झाडांच्यामुळं निसर्गात बदल होतोय. झाडांच्यामुळं वारा हाय. सगळं हो, झाडांच्यामुळं पाऊस पडतोय. जे काय मेन सगळं चालू आहे ते झाडांच्यामुळे चालू आहे. आणि त्याचं झाडेच राहीना झाले तिथे. मग हे राहणार कसं? राहील काय सृष्टी? मला प्रत तरी वाटायलंय आत्ताच अंत आलाय सृष्टीला. हं? ते खरं तर कितीतरी हजार कोटी वर्ष दाखवायला लागल्यात काहीतरी. तर मला तरी वाटायलंय आत्ताच अंत जवळ झालाय. त्याने एवढी मोठी पृथ्वीचं नुकसान कुठल्याच युगात झालं नसेल मला वाटतं. काय झालं असेल. प्रत्येक युगात झाडासनी महत्त्व दिलेलं आहे. रोड बनाल्यात, झाडं तोडायला लागल्यात. रोड कवडं बनवून झाडं तोड चालू आईला आहे. किती वर्षापूर्वीची झाडं जी का लावलेली आहेत? एक वाऱ्याचं संतुलन व्हावं आणि पाऊस तटावा. आता जी आपली गारगोटीपासून कोल्हापूरपर्यंतची जी सगळी झाडं तोडली, की म्हणजे एक काहीतरी प्लॅनिंग होतं त्या माणसाचं त्यावेळची. म्हणजे वारं थांबवायचं. सगळी वडाची झाडं, लिंबाची झाडं काही खूळ लागलेलं होते त्यासनी अशी एकसारखा पट्टा लावीत न्यायचा. अय पिल्ले, खूळ लागलेलं त्यासनी. म्हणून त्यांनी झाडं लावलेली एवढी आणि सगळी सपाट सुपला शॉट. खरं रस्ता रुंदीकरण आता गाड्या वाढल्या. गाड्यांच्या वाढल्या प्रत्येक घरात आता 2-4 गाड्या आहेत. त्यासाठी रस्ता रुंदीकरण करावं लागले. त्यासाठी झाडं तोडायला लागली. म्हणजे प्रत्येक घरातला माणूस प्रत्येकी गाडी घेऊन फिरायला लागला हां. आपापली. मग एकत्र नाहीतच. ते तोडणारे लोकं तर काय करू शकतात? माणसंच बदलायला चालल्यात हळू-हळू. माणसाचं जीवन राहणीमान बदलायला. बदलायला लागले. तर मग तुम्ही झाडं तोडून मग तुम्ही जगणार कशी? राहणीमान ठीक आहे बदलते हो. फक्त वृक्षतोड करून तुम्ही जर राहणीमान जर बदलत असाल असा, तर मग ह्याला काय अर्थ नाही. होय पिल्ले? त्याला काय अर्थ नाही. नाही. तेव्हा पर्याय काय? पर्याय एकच. माणसानं कुणावरही अवलंबून राहायचं नाही. स्वतःवर अवलंबून. एकच पर्याय आहे. आत्ताच्या जगातला माणूस हा स्वतःवर अवलंबून नाही. त्यामुळे झालं. पहिली माणसं ज्यावेळी स्वतःवर अवलंबून होती त्यावेळी आपल्या शेतात पिकवतील, आपल्या शेतातलं खायची. त्यासनी कुठे जायची गरजच नव्हती. कुठल्या कुणाच्या तुकड्यासाठी कुठेतरी पळायची. काय होती गरज? हं? आपलं घर भरं आपण भलं असं होतं. खरं आता माणसाला आता भाकरीपेक्षा पिझ्झा पाहिजे आहे.